कसाबचा चेहरा डोळ्यासमोर आला की आठवतो 26/11चा हल्ला, 166 बळी आणि रक्ताने माखलेली मुंबई। याच दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याकडे सारा जगाचं लक्ष आहे। अमेरिकेतून विशेष विमानानं तहव्वूर राणाला नवी दिल्लीत आणण्यात आलं। आता या प्रकरणात तहव्वूर राणा इतकीच चर्चा होतीये पियुष सचदेवा यांची। न्यायालयात तहव्वूर राणाचा खटला लढण्यासाठी ज्यांची नियुक्ती झाली आहे ते वरिष्ठ वकील पियुष सचदेवा। दिल्ली राज्य विधिक सेवा प्राधिकरण म्हणजेच डालसा यांनी या संवेदनशील प्रकरणासाठी पियुष सचदेवा यांची निवड केली आहे। आंतरराष्ट्रीय कायदा आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे, म्हणूनच तहव्वूर राणासारख्या गंभीर प्रकरणात त्यांची निवड ही फार महत्त्वाची ठरते। पियुष सचदेवा यांनी पुण्याच्या प्रतिष्ठित ILS लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलंय आणि त्यानंतर लंडनच्या किंग्स कॉलेजमधून LLM ची पदवी मिळवली आहे। आता ज्यांनी पियुष सचदेवा यांची निवड केली आहे ती डालसा काय आहे ते पाहूया। डालसा म्हणजेच जिल्हा विधिक सेवा प्राधिकरण। हा कायदा 1987च्या विधिक सेवा प्राधिकरण अधिनियमांतर्गत स्थापन झालेली एक सरकारी संस्था आहे। याचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल वंचित लोकांना मोफत कायदेशीर मदत देणं हा आहे। आता वकील पियुष सचदेवा यांची कायदेशीर रणनीती आणि अनुभव 26/11 सारख्या गंभीर प्रकरणाला कोणत्या वळणावर घेऊन जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। या प्रकरणातील पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत, त्यासाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा।